आणि आज आम्ही चाललोय, खूप दिवसांनी ब्लॉग सुरू केला आहे मी आणि आम्ही चाललोय आनंदबनला, जे अहमदनगर हायवेवर आहे. तर तिथे जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे काय काय तिथे ॲक्टिव्हिटी आहेत. आणि तिथे खरं तर आम्हाला खूप दिवसापूर्वी जायचं होतं, पण ते सध्या बंद होतं, त्यामुळं आता चाललो आहे आम्ही. काय काय ॲक्टिव्हिटी आहेत, काय काय नाही, ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि काय काय धमाल्या नाही. तर त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. त्यांचं आवडले, सगळे वेट करतायत इथं. आता इथे हे बघा की काय करतायत खूप दिवसानंतर. वा, आई साहेब बघा मोबाईल. तर मंडळी, मी सिंपल असा लुक केला होता आणि सिंपल असंच ड्रेस वेअर केला होता. सगळ्यांचं पूर्ण आवडल्यानंतर आम्ही लगेच निघालो. तर आनंदवन आहे नगर हायवेवर आणि जाताना मस्तपैकी मुली सगळ्या पाहुणचक्क्या एन्जॉय करत होत्या आणि काउंट पण करत होत्या. त्यांचं काउंट होईपर्यंत तर डेस्टिनेशन पण आलं होतं. नंतर तिकीट वगैरे काढले आणि तिकीटचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आणि आनंदवनचा ॲड्रेस पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तर नक्की चेक करा. तिकीट वगैरे काढल्यानंतर छान अशी एंट्री झाली आमची आणि एंट्रीलाच ते असं स्वागत वगैरे करतात आपलं. हे सर्व त्यांच्या डिटेल्समध्येच इन्क्लूड आहे. खरं तर आम्हाला तिथे पोहोचायलाच उशीर झाला होता. 10 ते 5 असा टाईम होता त्यांचा, पण आम्ही तिथे 10:30ला पोहोचलो आणि 10 ते 12 असं नाश्त्याची वेळ होती. तर लगेच आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो. तर नाश्त्यामध्ये त्यांनी दिलं होतं पोहे आणि मिसळपाव. तर खूप छान टेस्ट होती मिसळपावची. पोहे काही मी खाल्ले नाहीत, पण मिसळपाव खूप छान होता. पोट भरून नाश्ता केल्यानंतर लगेचच आम्ही तिथून बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करायला निघालो. तर तिथे असे ससे होते काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे. तर ते बघण्यासाठीच खूप जास्त गर्दी झाली होती आणि सगळ्या गोष्टींचा असं टायमिंग होता की ही जी ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही आत्ता व्हिडिओत बघताय लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, तर त्या ॲक्टिव्हिटीचा टाईम होता एक अर्धा तास. ती ॲक्टिव्हिटी संपल्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी होती. म्हणजे सगळ्या ॲक्टिव्हिटींना असं टाईम त्यांनी ठेवला होता. तर आम्ही इथे फक्त हुरडा पार्टीचंच तिकीट काढलं होतं. तर फक्त हुरडा पार्टीचं तिकीट होतं 700 रुपये पर पर्सन आणि जर आपण वॉटर पार्क पण इन्क्लूड केलं तर त्याचं कंबो तिकीट होतं 1000 रुपये. तर आम्ही फक्त 700 रुपयेवालंच तिकीट घेतलं होतं, कारण थंडी होती त्यामुळं कोणी वॉटर पार्कमध्ये जाणार नाही म्हणून त्याचं तिकीट नव्हतं काढलं. पण त्यांचा फर्स्ट डे होता म्हणून त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून त्यांनी 700 रुपयामध्येच आम्हाला वॉटर पार्कमध्ये पण एंट्री दिली. तर इथे सगळ्या गोष्टी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी होत्या. सगळे स्लायडिंग वगैरे. गोडू आणि माऊ त्याच एन्जॉय करत होता. तर लहान मुलांचं तिकीट होतं 500 रुपये. तर जर तुम्ही पण कधी जायचा विचार करत असाल तर हे खूप छान ठिकाण आहे. मनाला, बॉडीला, सगळ्याच गोष्टीला कधीतरी रिलॅक्सेशन लागतंच आणि तेच रिलॅक्सेशन घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. खूप छान वाटलं इथे येऊन, खूप प्रसन्न वाटत होतं, कारण लहान मुलं असे छान छान खेळत होते आणि मेन गोष्ट तिथे 2-3 स्कूलच्या ट्रिप आल्या होत्या. तर त्या पण तिथे पण ते मुलं खूप जास्त एन्जॉय करत होते आणि त्यांना बघूनच खूप छान वाटत होतं. तर खरंच कधीतरी तुम्ही पण एकदा हुरडा पार्टीचा प्लॅन करा आणि नक्कीच अनुभव घ्या. खूप छान वाटतं आणि फॅमिलीसोबत तर खूपच छान वाटतं. नंतर 2-3 गोष्टी एक्सप्लोर केल्या, स्लायडिंग वगैरे, आणि लगेच त्यांचा रानमेव्याचा टाईम झाला होता. तर रानमेवामध्ये त्यांनी आम्हाला बोरं, चिंच, घाटे आणि पेरू आणि उकडलेली कणीस असं सर्व त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं आणि क्वांटिटी पण अनलिमिटेड होती. तर मस्त असं रानमेवा एन्जॉय केला आणि लगेच त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून वॉटर पार्क फ्री दिलं आहे. तर मग ते पण आम्ही बघायला गेलो. तर लगेच तिथेच बाजूलाच वॉटर पार्क म्हणून आहे, तर तिथे गेल्यानंतर तिथेच खूप जास्त स्लायडिंग्स वगैरे खूप जास्तच प्ले स्टेशन्स होते.
रानमेव्याचा टायमिंग होता 12 ते 1 आणि ते झाल्यानंतर लगेच त्यांनी वॉटर पार्क सुरू केलं. तर त्याचा पण टायमिंग होता 1 ते 2. तर 1 ते 2मध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. त्यांनी सगळे जे प्ले स्टेशन्स होते ते सगळे ओपन केले होते आणि तिथून त्यांनी साऊंड्स वगैरे सगळं ओपन केलं होतं. पाणी खूप जास्त थंड होतं आणि असं वाटत होतं की सर्दी होते काय आता. पण हे सगळे एन्जॉय करत होते त्यामुळं मला पण राहावलं नाही आणि मी पण एन्जॉय करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने तिथले सगळ्या स्लायडिंग्स करून झाल्या आणि राईड पण केल्या. तर त्याच्यानंतर मी सगळं चेंज केलं, यांना पण चेंज करून घेतलं दोघींना आणि नंतर यांनी परत पाण्यात उडी खाल्ली, म्हणजे परत पाण्यात गेल्या ह्या. आणि बघू शकता तुम्ही आता तिथे मुलं रेन डान्स तर चालूच होता, रेन डान्स त्यांनी स्टॉपच नाही केला. नंतर त्यांनी फॉग पण तिथे चालू केला होता आणि त्या फॉगमध्ये सगळे मुलं खेळत होते. ते पाहून ह्या दोघी तिथे गेल्या आणि त्यांनी पण पूर्ण ड्रेस परत खराब केला. नंतर इथे त्यांचं आणखी एक स्विमिंग पूल होतं, जे भरायला 3 दिवस जास्त लागतात. तर 3 दिवसापेक्षा जास्त टाईम लागतो. तर ते भरण्यासाठी त्यांनी सोडून दिलं होतं पाणी, पण त्यांनी जे ओपन केलं होतं त्याचा फर्स्ट डेच होता. त्याच्यानंतर इथे सगळ्या रूम्स आहेत चेंज करण्यासाठी आणि आपल्याला स्विमिंग कॉस्ट्युम्स पण अवेलेबल आहेत साईजनुसार. आणि स्विमिंग कॉस्ट्युमचं रेंट नाही द्यायला लागत. जेव्हा तुम्ही तुमच्या मेन तिकीटमध्येच तुमचं सगळं कवर होतं, कुठल्याच गोष्टीसाठी परत पे करायला नाही लागत. स्लायडिंग झाल्या, राईड्स झाल्या आणि त्याच्यानंतर रेन डान्स पण झाला. तर रेन डान्स झाल्यानंतर त्यांनी हे जे मिनी
मिनी ओशन म्हणून ते चालू केलं होतं. तर मिनी ओशनमध्ये असं छान अशा लाटा येत होत्या आणि त्या लाटाच बघण्यासाठी आम्ही आलो होतो परत रिटर्न. इथे जशा जशा त्या लाटा समोर येत होत्या तसं तसं मुलांना जास्तच उभारी वाटत होती आणि जास्त एन्जॉय करत होते मुलं, लहान मुलं. तर ते बघूनच गोडू आणि माऊ दोघी पण खूप जास्त एन्जॉय करत होत्या. तर अशा पद्धतीने हे छोटासा मिनी समुद्र त्यांनी तयार केला होता आणि छान अशा लाटाच एकदम युनिक होती कन्सेप्ट. अशा लाटा जनरेट होत होत्या, तर त्यामुळे लहान मुलांना पण खूप छान वाटत होतं. दोन किंवा 2:30च्या दरम्यान सगळ्या राईड्स बंद झाल्या होत्या, म्हणजे सगळं वॉटर पार्क पूर्ण बंद झालं होतं. आणि नंतर हुडासाठी त्यांनी तो टाईम ठेवला होता 2 नंतर. तर तिथे अशा छान अशा गाद्या ठेवल्या होत्या आणि तिथे त्यांनी गरम गरम हुडा भाजत होते. तर अशा प्लेटमध्ये त्यांनी सर्व केलं होतं. इथे दिसणाऱ्या सर्व गोष्टी अनलिमिटेड होत्या, म्हणजे अनलिमिटेड तुम्हाला सगळं चटणी वगैरे, गोडीशेव, साखर, दही, अनलिमिटेड हुरडा, या सगळ्या गोष्टी अनलिमिटेड होत्या. सर्व गोष्टी मस्त असं रानात बसल्यासारखं फील येत होतं. छान असं पक्ष्यांचा आवाज येत होता आणि छान असं फॅमिलीसोबत मस्त टाईम स्पेंड होत होतं. तर खूप छान आठवणी होत्या ह्या आणि खूप छान वाटत होतं. तुम्ही नक्की विजिट करा आणि मला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे छान असे फोटोज काढले नंतर, हुडा वगैरे खाऊन झाल्यानंतर, आणि रील वगैरे बनवले. नंतर गोडूनी पण रिक्षा चालवली. नंतर माऊ मागे बसली होती. नंतर माऊने रिक्षा चालवली, गोडू मागे बसले होते. असं त्यांचा चांगला खेळ चालू होता. नंतर इथं आनंदवनच्या या स्पॉटला आम्ही परत फोटोज काढले. सो फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर लगेच त्यांचं लंच टाईम झाला होता. तर लंचमध्ये त्यांनी दिलं होतं छान असं भरीत, नंतर पिठलं, भाकरी एकदम गरम गरम होती, म्हणजे तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी. आणि नंतर गरम गरम भजी होती. तर छान असं मस्त जेवण केलं. आणि जे ट्रिपसाठी आलेले स्टुडंट होते त्यांच्यासाठी वेगळं जेवण होतं. मस्त असं पोटभर जेवण केलं आणि लगेच आम्ही जे पोटातलं अन्न जे ते जिरवण्यासाठी जोगा खेळायला गेलो. हे बघा, इकडे बघा, हाय करा. तर नंतर 4 ते 5 मध्ये त्यांनी असे राईड्स ठेवलं होता. इथं कॅमल राईड होती जिथे मी बसले होती कॅमलमध्ये. तर तुम्ही बघू शकताय 10 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत फुल टू फन आहे आणि 10 ते 5 फुल टू बिझी आपण आणि मस्त एन्जॉय करतो आहे. तर तुम्हाला पण असा अनुभव घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या गोष्टींचे डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही एकदा नक्की जाऊन चेक करा आणि जर काही हवं असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. सगळ्या गोष्टींची राईड्स वगैरे करून झाल्यानंतर मला वाटले की आता संपले
तर त्यांनी शेवटी कठपुतली शो पण अरेंज केला होता आणि कठपुतली शो तर खूप अमेझिंग होता, खूप छान होता. म्हणजे गाण्याच्या बीट्सवर एकदम छान असं त्यांनी त्या कठपुतली नाचवल्या. खूप छान वाटत होतं सगळं बघायला. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ. आणि तुम्ही कधी अनुभवला असेल तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.